पडलेत. 3 सोडून सगळे हेड सन्माननीय दिनेशजी शेवाळे यांचे हस्ते अनंताला मॅन ऑफ द मॅच. एलिमिनेटर 2 आजच्या दिवसाचा एलिमिनेटर 2 हा जो संघ ह्या सामन्यामध्ये हारेल तो संघ नक्कीच पराभूत म्हणजे या पूर्ण स्पर्धेतून बाहेर झालेला पहिल्या स्पर्धेतून संघ बाहेर गेला तो म्हणजे फायटर्स. आणि अनंता टॉस हारला, मॅच नक्कीच जिंकलात ही मॅच. तर या मॅचसाठी नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि नक्कीच काय म्हणाल? नको, ठीक आहे, नो, दोघांना सुद्धा ऑल द खूप साऱ्या शुभेच्छा. आणि एक फॅन त्यांच्या माध्यमातून जे दिलं गेलं त्यांचे सुजल याचे आई वडील, सुजल याची अपार मेहनत या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. एमडी बिग बॅश असेल, तदनंतर सुजल कॅप देऊन ये लवकर. नक्कीच विनंती असेल आमचे मान्यवर काकी आमच्या लाडक्या, आणि आज आमच्या तिला मान देऊन आज त्यांना पुण्याला जायचं होतं पण तरी सुद्धा ते आले, त्यांचं खूप खूप आभार. या सुजल या, तुम्ही सुद्धा या लवकर. निश्चितच या ठिकाणी आमचे गुणी मान्यवर सन्माननीय दिवासाहेब आणि आमच्या ताई साहेब, मी दोघांनाही विनंती करतो प्लीज आपण स्थानापन्न व्हायचं आहे. कडून आम्हाला उत्कृष्ट या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2 कूलर, त्या समवेत 2 फॅन असे ज्यांच्याकडून चषक या ठिकाणी ज्यांच्याकडून आम्हाला या वस्तू ज्यांच्याकडून दिलेल्या आहेत असे आमचे गुणी मान्यवर सन्माननीय दिवासाहेब आणि सन्माननीय आमच्या ताईसाहेब. विनीत वायर 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 जरा बघा ते वायरच्यावर ठेवतोस तू. तर नक्कीच यांचं या ठिकाणी आपण मी सन्माननीय सिद्धेजी दंत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. सुजलजी यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा यायचं आहे. की निश्चित दिव्याला दीप लावत गेलं तर दीपांची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फूल जोडत गेलं तर फुलांचा फुलहार तयार होतो. तसंच माणसाला माणूस जोडत गेलं तर माणसांचं एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. आणि हेच नातं सिद्धेजी दंत आणि त्यांच्या टीमने गेली अनेक वर्ष, गेली 11 वर्ष हे नातं सांभाळत आहेत. हे माणुसकीचं सुंदर हे बंधन, हे माणुसकीचं सुंदर नातं या ठिकाणी निर्माण करत आहेत. आणि असंच या ठिकाणी सिद्धेजी दंत आणि त्यांची संपूर्ण टीमवर प्रेमाचा वर्षाव करणारे हे सर्व गुणी मान्यवर त्यांचं या ठिकाणी मायेची उबदार शाल सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचं यथोचित सन्मान. यानंतर मी ताईंना विनंती करतो आपल्यासुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. आपण या ठिकाणी आमच्या छोटेखानी हा सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय सिद्धेश दंत यांच्या शुभ हस्ते सुजलजी या सोबत या. सिद्धेशजी दंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आमच्या ताईंसाहेबांचा, आमच्या अलकाताई यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह मायेची आपुलकीची स्नेहाची जी शाल आहे ती या ठिकाणी देऊन सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान आपण करत आहोत.
यस थँक्यू. आपण आलात आजच्या या क्रिकेट स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. आपल्या येण्याने खरंच खूप छान वाटलं. थँक्यू सो मच सिद्धीजी. यस अक्षय जोशी आता मात्र गुणलेखकासाठी या आमच्या समवेत जुळलेले आहेत. त्यांचं तर या स्पर्धेच्या निमित्ताने या PPL 2026 मध्ये 12वा खेळाडू यस आलेले आहेत. 12th मॅन. थँक्यू सो मच. बोलूया मॅचकडे. घेऊन चलतो आपल्या सर्व समवेत या व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. या PPL 2026 मध्ये घेऊन चलतो माझ्या समवेत या देखण्या मॅचकडे. पहिला चेंडू रुपेश काटकर आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू डीप मध्ये वाईट इश्काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून फरार होतोय. येतोय पहिला हा षटकार. पहिल्या चेंडूवरती अगदी जबरदस्त नागेश फाटे. नाही कोण आहे? यस नागेश फाटे मॉन्टीच्या बॅट मधून काही षटका सजवलं होतं. बॉलर तयार. पुढचा चेंडू घेऊन अप ट्रॅक चेंडू होता. बॅटची कडा जोरदार अपिला आहे पंचांकडे. जोरदार अपील आहे पंचांकडे. स्ट्रॉंगली अपील केली जाते. मोठा फटका लगावण्याच्या नादामध्ये फटका फसलाय. बॅटची लीडिंग एज. ऐसा बॅटिंग याचं एकदा मॉन्टी फाटीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्पोर्ट्समॅनशिप आपण पाहतो. एक खेळाडू वृत्ती, एक प्रामाणिक खेळाडू वृत्ती आपण मॉन्टी फाटे यांच्याकडून पाहिल्यात. स्वतः या ठिकाणी पवेलियनकडे डगआउटकडे परतत आहेत. हा ठीक आहे. आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती नागेश फाटे पुन्हा एकदा तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोहोचतोय. कौतुक करावं लागेल रुपेश याचं. चांगलं कमबॅक नक्कीच म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती षटकार लागवून आक्रमक पवित्रा प्रदान केला होता ज्या खेळाडूंनी. त्या खेळाडूला नक्कीच तंबूचा आसरा दाखवलाय. आणि आता मात्र एक आक्रमक खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरा आक्रमक खेळाडू शिवा द सुपर हिरो यावेळेस मैदानात. पुन्हा एकदा रुपेश सज्ज. हो यावेळेस थोडस लेन मध्ये बदलाव केला. थोडस चेंडू वरती बोट फिरवली. थोडासा चेंडू स्लो केला नक्कीच. आणि निर्धाव चेंडू येतोय. सुरेख कमबॅक म्हणता येईल रुपेश याचं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आधीच मन बनवलं होतं की लेग साईडच्या दिशेने खेळेल. आता मात्र स्ट्राइक वरती येतोय फलंदाज अनंता झोलगे. सगळ्याधिक आक्रमक पवित्र एक टॉप 5 ऑलराऊंडर मध्ये ज्याचं नाव घेतलं जातं. हो सन्मान बघा. चांगल्या खेळाडूची नक्कीच ही निशाणी नेहमीच मानली जाते. एक चांगला खेळाडू जो आहे तो नक्कीच चांगल्या चेंडूवरती सन्मान देतो आणि खराब चेंडूवरती नक्कीच आक्रमण
करतो त्याच स्वरूपाची नक्कीच पायाला क्रॅम्प आलाय, स्प्रे घेऊन जायचा आणि पाणी पाणी घेऊन जायचं. इसू सुजलकडे spray. नक्कीच रोशन ठोंबरे म्हणतायत की जुन्या आठवणी ताज्या झाल्या, परंतु काही नाही करू शकत आपण. ऊनच एवढं आहे. एवढ्या उन्हाच्या कडाक्यामध्ये आपण पाहतो की पाणी मित्रांनो खूप सारं प्या. पाणी हेच जीवन आहे आणि रगरगत्या उन्हामध्ये तुम्हाला डिहायड्रेशन होऊ नये म्हणून नक्कीच पाणी प्यायचं आहे. आपण पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा चेंडू करण आहे. करण कोणती चूक नाही करणार नक्कीच आणि एकच धाव आणि एका धावेने धाव फलकावरती धावा लागलेत. माझा मित्र अक्षय मला सांगतोय 9 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि पहिल्या षटका अखेर फक्त आणि फक्त 9 म्हणजे 10 आणि 10 पेक्षा कमी धावा देणारा खेळाडू हा खूप चांगला मानला जातो टेनिस क्रिकेटमध्ये, सध्याच्या तरी क्रिकेटमध्ये. कारण की आपण पाहतो या आउटफील्ड आणि पिच जर पाहिलं आपण तर खूप फास्ट आहे आणि या पिच वरती जर आपण पाहिलं तर फलंदाजी म्हणजे नंदनवन मानलं जातं. आणि आमचे नक्कीच स्पॉन्सर्ड बाय हे कूलर नक्कीच पाहायला मिळतात अंकल नर्सरी यांच्या माध्यमातून. हे खूप सुरेख असे कूलर आणि एक टेबल फॅन, चांगले चषक नक्कीच पाहायला मिळतात. कारण की दरवर्षी त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे प्राइज दिलं जातं आणि आज यावर्षी आमचं खरंच भाग्य आहे की आज योग आला ते आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसलेत. खरोखरच त्यांचे खूप आभार. काल जेव्हा फोन केला होता ते म्हटले की काम आहे पुण्याला, पण आमच्या विनंतीला मान देऊन ते आले. त्यांचं खरोखर खूप आभार. आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. परवा जर ते आले असते तर सुजलची बॅटिंग सुद्धा त्यांना पाहायला मिळाली असती. एवढी छान सुजलनी बॅटिंग केली. दरम्यान नवीन गोलंदाज करण कदम, किंग करण. मुकेश मिसाळ वेळ घालवू नका, ऑलरेडी तुम्ही लेट आहात थोडेसे, त्याच्यामुळे वेळ घालवू नका. तुमचे जी फील्ड प्लॅन असेल तो आधीच थोडासा सेट करा प्लीज, विनंती असेल. शिवासाठी यावेळेस पाहतोय आपण करण. हो काय गोलंदाजी, काय गोलंदाजी आहे. हा ट्रम्प कार्ड ठरू शकतो, ट्रम्प कार्ड ठरू शकतो. आणि नक्कीच मी कार्तिक 11 सिद्धेश्वर आणि MK फायटर्स दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. नक्कीच जावेद पठाण मला सांगतायत की गेल्या वर्षी करणने चांगली गोलंदाजी केली होती, 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड केले होते. आता मात्र जशी स्तुती केली जावेद भाई आणि स्तुतीवरती पाणी फेरलाय आणि येतोय हा पहिला षटकार करणच्या विरोधात.
कारण की वेळ नाही आहे आपल्याकडे. सेकंड चॉईस आधीच करून ठेवायचा आहे. पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा चेंडू आणि त्याच स्वरूपात, परंतु फिल्डिंग मुकेश मिसाळचं कौतुक, रुपेश काटकर यांचं कौतुक. कारण की बघा लॉंग ऑफ खाली ठेवलंय आणि 4 खेळाडू फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन आणि एक जर पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. परंतु आता मात्र थोडंसं वेगळं क्षेत्ररक्षण. वेळ घालवू नका मित्रांनो, वेळ घालवू नका. मॅच बॉल आलाय मला असं वाटतंय. विघ्नेश, खरोखर विघ्नेश याचं खरोखर कौतुक करावं लागेल. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच अनंता झोलगे एक मोठा खेळाडू आहे आणि नक्कीच पाहूया काय होणार या चेंडूवरती. हो हो हो, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. चेंडूवरती करण वरती करण चेंडू अडवतोय आणि एकच धाव मिळते ती यावेळेस अनंता याला. धावसंख्या 17. जर टेनिस क्रिकेट जर आपण मित्रांनो पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये 11-21 ही शुभ धावसंख्या मानली जाते, परंतु 17-13 ही अशुभ धावसंख्या नेहमीच मानली जाते. 17 वरती एक आपण म्हणतो 17 का खतरा नेहमीच असतो आणि 17चा खतरा कुणासाठी असेल तो पाहूया. यावेळेस मात्र नक्कीच नक्कीच सन्माननीय राजा पेंटर 500 रुपयाचं पारितोषिकाला अनंतासाठी जर षटकार लगावले तर दरम्यान हा षटकार, ओहो पतू बघा एक हातात कॅच, षटकार लगावतो तर म्हणजे शिवा षटकारांची बरसात होतीये मैदानामध्ये. याच दरम्यान सन्माननीय सुशीलजी शिंदे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं सुद्धा सहर्ष खेळ संपुष्टात आला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 29 धावा. चला पंच विनंती आहे की वेळ घालवू नका आणि नक्कीच अनंतासाठी या चेंडूवरती जर षटकार लगावला तर राजेश पेंटर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. नक्कीच करणचं थोडस महागडं षटक, तिकडून पप्या मोरे सुद्धा आलेत. निलेशजी या, निलेशजी नाईक आपण सुद्धा या. नक्कीच यावेळेस आपण पाहतोय वेळ घालवू नका. नक्कीच पहिला चेंडू 500 रुपये लगावलेत पेंटर याने. हो हो हो, काय स्ट्रोक आहे बघा. 500 रुपये लगावले आणि 500 रुपये जमा झाले आणि 500 रुपये दिले पण. धावसंख्या 35 आणि राजा पेंटर आमचे राबगावचे मित्र अनंत यांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक जे लगावलंय अनंतासाठी या चेंडूवरती षटकाराने काय स्ट्रोक लावलाय. कॉपी बुक स्टाईल मध्ये आपण पाहतोय हा स्ट्रोक नक्कीच पाहायला मिळाला आणि त्याच स्वरूपाचा फटका.
याच दरम्यान आपण पाहतोय एक ओव्हर नंतर जाऊ द्या, एक ओव्हर नंतर तोपर्यंत तुम्ही टेंटेटिव्ह लाईन सध्या हा तिथे ठेवली असेल आपण थोडीशी. पप्या मोरे आलेत, म्हणजे काहीतरी उलटफेर पाहायला मिळेल. याच दरम्यान आपण पाहतोय मुकेश मिसाळ पहिला चेंडू पहिला षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चांगलं कमबॅक. जावेद पठाण बोलत आहेत पप्या मोरे या. जावेद पठाणवरती त्यांनी सकाळी सांगितले ते नाराज आहेत, तरी सुद्धा त्यांची नाराजी आहे थोडी. चिकू आलेत, पाली नगर पंचायत त्यांच्याच ताब्यात आहे चिकू यांच्या. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज मुकेश. हो हो हो, चांगली गोलंदाजी, चांगला गोलंदाजीचा नमुना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो मुकेश यांच्या माध्यमातून. जर पाहिलं राकेशजी आले, त्यांचं सुद्धा स्वागत. पण ते त्यांची टीम आज पार्थ पॅन्थर आहे राकेशजींची. जरी कार्तिकेयन सिद्धेश्वर जरी असली तरी त्यांची टीम पार्थ पॅन्थर आहे. पुढील चेंडू पाहूया आपण नक्कीच. 36 धावा धाव फलकावरती. या चेंडूवरती मोठा फटका येणार का? हो हो हो, सुरेख चेंडू. पहिला रिव्ह्यू तुम्ही गमावलाय, फ्रंट फुट नोचा एकच रिव्ह्यू आहे. पहिला रिव्ह्यू अंपायरचा होता की रिझवान सर? पहिला रिव्ह्यू अंपायरचा होता, तुमचा होता की फिल्डर रिव्ह्यू होता? अंपायरनी नो दिला नव्हता, बॅट्समन चॉईस रिव्ह्यू झाला होता, त्याच्यामुळे एक रिव्ह्यू तुम्ही गमावलाय, एकच रिव्ह्यू तुम्हाला आहे. नक्कीच सर्वांसाठी फेअर नियम आपण सर्वांसाठी ठेवलेत. निलेशजी आणि प्रशांत जी आलेत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र चेंडू हवे, चेंडू खाली, कोण जाणार? अनिश रुपेश. ओ हो हो, चांगली दौड, या रनआउटचा चान्स होऊ शकतो परंतु नाही. कॅच अनिश सुद्धा घेऊ शकला. कॅच जवळपास घेतलीच होती परंतु रनिंग कॅच एवढ्या स्पीडमध्ये येऊन घेणं थोडंसं कठीण जातं नक्कीच. आणि तशाच स्वरूपाची प्रयत्न देखील केला होता रुपेश यांनी, चांगला प्रयत्न नक्कीच म्हणता येईल. निलेश सर सुजल यांचे आई वडील आले, त्यांचं सुद्धा स्वागत आपण केलंय. तुम्ही पहिल्यांदाच भेटत असाल मला असं वाटतंय. हो हो हो, चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा झेल, 2 चेंडूवरती 2 झेल सुटलेत. धावसंख्या दरम्यान आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती लागल्यात. 20 धावा आल्या, 21 धावा आल्या तर मात्र 60 धावा खूप साऱ्या ठरू शकतात. 21 धावा खेळण्याचा मनसुबा असेल अनंताचा, कारण की अनंता 5 चेंडू मध्ये स्पीड अप प्लीज, स्पीड अप रुपेश, स्पीड अप, कारण की 3 वाजलेत आणि अजून 5 सामने बाकी आहेत. निलेश यावेळेस येतोय, राईट अ मोर द विकेट सज्ज. आणि नक्कीच आमचे सन्माननीय पाहुणे
ज्यांच्या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच चांगलं असं स्वैर चेंडू नक्कीच पुन्हा एकदा एक चांगलं गिफ्ट हॅम्पर कूलर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दिलं त्यांचं अंकल नर्सरी यांच्या माध्यमातून सुजल दिवा यांचे वडील आणि आई यांचं सर खूप खूप आभार. थ्रो 2 मिनिटं वेट. आहे ना अध्यक्षांनाच पाठवतो विषय संपला. फास्ट जा चला प्लीज. आज वेळ घालवू नका मित्रांनो प्लीज. वेळ तुमच्या हातात आहे आणि तुम्ही जर असं करत असाल तर असं जमणार नाही खरंच. चेक लाईव्ह नाही ओनली तिथेच. बॉलर चेंज फ्रेश ओव्हर. नक्कीच आपण पाहतोय. चला वेळ नाही घालवायचा. रुपेश तुम्ही ऑलरेडी 2 मिनिटं आमची घालवली आहात तर तुम्हाला विनंती असेल येस फास्ट फास्ट फास्ट. रुपेश तुम्हाला वारंवार सूचना देऊन सुद्धा जर तुम्ही मॅच चालू नाही केली तर नक्कीच तुमचा या ओव्हरमध्ये एक खेळाडू नक्कीच आतमध्ये घेतला जाईल. हो फुल टॉस फुल टोल वसूल. घुटना टेक और तमाशा देख देवेंनी मला सांगितलंय. नंतर आमचे मान्यवर सुशीलजी शिंदे यांचं नक्कीच स्वागताकडे आपण वळू. तत्पुरती मॅचचा आनंद घेतोय आपण. कुंट्या आणि कुणाल. हो चांगला चेंडू चांगला फटका पाहूया मामा. एक धाव सहजरित्या पण दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नाही आणि एक धावेवरती धावसंख्या जाऊन पोहोचली. ती म्हणजे माझा मित्र अक्षय मला सांगतोय 47 धावा. कुणाल शिंदे पुढचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय. यावेळेस मात्र नक्कीच 6 इज द मोमेंट हिटेड. सुद्धा गोलंदाज यांच्याकडे असताना आपण पाहतोय फास्टर गोलंदाजाकडे जाण्याची गरज होती असं वाटतंय. हो चांगला चेंडू यावेळेस आपण पाहतोय आमिर इलेक्ट्रॉनिक्सचे मालक आमिरजी पठाण यांचं इथे सहर्ष स्वागत. या आमिर भाई त्यांच्या माध्यमातून आम्हाला दरवर्षी काही ना काहीतरी असतंच. या आमिर भाई या तुमचं सहर्ष स्वागत.
यावेळेस मात्र करण याला नक्कीच रोखावं लागेल. शॉर्ट पिच चेंडू कॅच होऊ शकते आणि आसानी एकदम आरामात अमोल माचो कॅच. चौकार किंवा षटकार लागवलाय शेवटच्या चेंडूवरती तर 200 रुपयाचं पारितोषिक आलंय सन्माननीय जावेद भाई पठाण यांच्याकडून. नक्कीच आणि नक्कीच अर्जुन रॉकर्स संघ तयार राहायचं, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ओ हो अथर्व कडू 200 रुपये जावेद भाईने लगावले आणि तो मी मिळवणारच. सुरेख फलंदाजी अथर्वच्या माध्यमातून. रिक्वेस्ट आहे मी म्हटलं तर 21 धावा येतील आणि 21च आल्या. परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, स्वागताच्या पुष्पमाळा अर्पूया त्यांच्या गळा, स्वागताच्या पुष्पमाळा अर्पूया त्यांच्या गळा. आदरणीय पाली भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष या पदाची जबाबदारी घेतल्यानंतर विविध निवडणुकांमध्ये झंझावाती प्रचार करणारे एक अतिशय उत्तम सहज सर्वांमध्ये मिसळून राहणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय सुशीलदादा शिंदे यांचं या मंचकावर आज सिद्धेजी दंत याच्या वतीने आयोजित असणाऱ्या या पाली प्रीमियर लीग 2023-2026च्या या 11व्या पर्वामध्ये सुशीलदादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध. सुशीलदादा स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध, स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे संस्कारांचे लेणे, स्वागत म्हणजे मान सन्मान देणे. आणि अशाच स्वागताचा शुभ सन्मान आदरणीय पाली शहर प्रमुख भारतीय जनता पार्टी माननीय सुशीलदादा यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. वेळ का जातोय, खेळाडू मैदानावर का उतरले जात नाहीत, हे कुठेतरी आम्हाला अभिजितजी वाटय, कारण 2 धावांची पेनल्टी मिळणार आहे. अनंता बाकी टीम उतरवा प्लीज, विनंती असेल अनंता बाकी टीम उतरवा. वेळ नाहीये कारण की 3:15 झालेत आणि अजूनही सेमीफायनल फायनल एक बॉल आउट किंवा बॉल इचू बॉल दे. आपले येणे म्हणजे फक्त येणे नसते, काळजावर कोरलेले लेणे असते. आपले येणे म्हणजे फक्त येणे नसते, काळजावर कोरलेले लेणे असते. निमंत्रणाचा मान देऊन सुशीलदादा आपण इथे आलात. ज्ञानी गुणी प्रज्ञावंत विराजमान झालात. आज हा मंच सुधागड तालुक्याला एक वेगळं वलय क्रिकेटला देणारा मंच आहे.
तो म्हणजे पाली प्रीमियर लीग. आज डाव्या बाजूने आपण बघतोय व्यासपीठाच्या उजव्या बाजूने आपण बघतोय अनिस भाई विराजमान झाले. त्यांच्या जवळ दिनेश दादा शेवाळे, त्यांच्या बाजूला अध्यक्ष रामा, त्यांच्या बाजूला जावेदभाई पठाण, त्यांच्या बाजूला सुशीलजी शिंदे, त्यांच्या बाजूला आमिरजी, त्यांच्या बाजूला आमचा निखिल. या सगळ्यांचं आणि आमचा भुयाळीचा जबरदस्त आज संपूर्ण नगरपंचायत ज्यांच्या कार्यप्रेरणेने पुढे जाते असे रुपेशजी यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. आणि लगेचच अतिथी मंचकावर इथे आमिर इलेक्ट्रॉनिक्स आमचे को स्पॉन्सर्स त्यांचं आपण मायेची उपदार शाल आणि या स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन करूया स्वागत. आपण 2 मिनिटं थांबूया, डीजेला देऊया संधी आणि बॅक टू बॅक परत परतूया. लाईव्ह वाल्यानीकडे जरा कॅमेरा फिरवा. चोवीस चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता. टायमर स्टार्ट झालेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने याची दक्षता घ्यायची आहे, नाहीतर तुम्हाला इथे पेनल्टी दिली जाईल शेवटच्या षटकामध्ये. सामन्याला झाली आहे सुरुवात. तो गेंदबाजी की बागडोर संभालते हुए अनंता झोलगे तैयार हुए हैं. सामने मुकेश मिसाल. पहली गेंद गुडलैंड स्पॉट पर टिप्पा खाकर हल्की सी बाहर की तरफ निकली और उसकी वजह से इस गेंद पर कोई रन नहीं आया है. 15 रन प्रति ओवर वाला ये मैच है और अर्जुन रॉकर्स और आई एकवीरा माउली दोनों ही टीमों के भवितव्य को सुनिश्चित करने वाली ये मैच. प्रशांत और एक आसान सा कैच जिसके साथ मुकेश मिसाल आउट. डीजे इम्पैक्ट प्लेयर आई एकवीरा माउली जो कि अब संघर्ष कर रही है. एक भरोसेमंद खिलाड़ी अगर आउट हुए, लेकिन कप्तान इनके काफ़ी बढ़िया खेल रहे हैं, अच्छे टच में है, अच्छे लय में है. वो है रुपेश काटकर. बराबर ना? रुपेश काटकर बढ़िया टच में है, बढ़िया लय में है. हेलो. इस बार कटकर अंदर की तरफ आने वाली ये गेंद. दोनों हमारे अंपायर अभिजीत और रिजवान कई सालों से
पाली क्रिकेट की निरंतरता के साथ सेवा करने वाले ये प्रेसिडेंट और खजिनदार। हवाई फायर, गेंद के नीचे फील्डर, आसान सा कैच, एक ही ओवर में 2 विकेट। डीजे आक्रामक खेल खेलने का प्रयास, 15.25 का रिक्वायर्ड रन रेट और उसका दबाव साफ झलकता हुआ बल्लेबाजों के ऊपर। लेकिन जब तक रुपेश काटकर मैदान पर है तब तक आई एकवीरा मावली, रोशन ठोमरे फेम टीम इसकी उम्मीदें जीवित रहेगी। आड़ा बल्ला अनीश के बैट से निकलता हुआ पैरेलल सिक्सर, एक संजीवनी देने वाला छक्का। डीजे थैंक यू। शानदार गाने, शानदार मैच में मजा, नाचने भी के लिए मजा। शानदार छक्का अनीश के बैट से। अनीश को छक्का खाने के बाद सिंगल के लिए ट्राई करनी चाहिए थी। इसी के साथ ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे आमिर इलेक्ट्रॉनिक्स पाली, एक भरोसे का दूसरा नाम। 6 रन 2 विकेट 18 गेंदे 55 की दूरी 18 चेंडू 55 धावा जिंकण्यासाठी इथे बघतोय आपण आई एकविरा माऊली संघाला संघर्ष कसा होईल मैदानात ते आपण बघणार आहोत। सगळे प्रेक्षक बघलेले आहेत, परंतु आज अजय पाटील डीजे ऑपरेटर यांनी मनच जिंकलेत, त्याला देऊया पुन्हा एकदा संधी। अठारह गेंदे 55 की दूरी, क्या ये दूरी होगी पूरी? इसको बना डाला तो लाइव झिंगा लाला। 18 गेंदे 55 की दूरी, सामने जनार्दन। पारी की दूसरी ओवर स्ट्राइक रेट पर जिस बल्लेबाज ने आज सुबह से प्रभावित किया है वही बल्लेबाज कप्तान। आड़ा बल्ला और गेंद जाएगी हवाई यात्रा पर तारामंडल में। 6 रन। वाह वाह वाह, गाने कंटिन्यू रखिए, ऐसे ही गाने। अगर लगातार एक और लगातार 2 छक्के आते हैं तो कैश प्राइज 500 रुपए का दिया जाएगा। ओ ये देखिए हवाई यात्रा, दूर से आते हुए फील्डर, लेकिन फील्डर के हाथों से गेंद झटकते हुई, मानो ये कवल अब उनका बंद करने का समय आ चुका था। लेकिन अब क्या हुआ, क्या छूटा, मैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा। बड़ी देर के बाद अनिकेत दंत, मेरे दोस्त, इनका कॉल आया है, संदेश से आते हैं, ये कॉल बड़े दिल को भाते हैं। यहाँ पे 16 में 47 की दूरी, मैच में किसकी ख्वाहिश रहेगी अधूरी और किसकी ख्वाहिश जावेद भाई होगी पूरी? ख्वाहिशें तो उनकी पूरी होती है जो आक्रामकता दिखाते हैं, तो संघर्ष करते हैं वही तो निखरते हैं। जो संघर्ष में खुद को निहारते नहीं वही तो बिखरते हैं। क्या वो आक्रामकता दिखाएगी ये खेल? क्या जॉनी जनार्दन ये अपना रंग दिखाएगा? अर्जुन रॉकर्स, ललित ठोमरे फेम टीम, लेकिन आज सिद्धेश दंत के ऊपर निगाहें।
उनका वो वाइट शर्ट जो कि बारामती से उन्होंने लिया है। 15 गेंदे 46 की दूरी, 15 चेंडू 46 धावा। स्ट्रेट ड्राइव वी में खेला है, बढ़िया फील्डिंग कप्तान। अनंता झोलगे शानदार ये वापसी, वार पे पलटवार हो रहा है। आज एमडी यानी कि मिलिंद देशमुख इनकी टीम आगे गई है क्या सिद्धेश? हाँ 2 जीते हैं। ओहो हो, बाल बाल बचे, बाल बाल बचे बचे जहां कह सकते हैं सर सलामत तो पकड़ी 50। सर सलामत तो पगड़ी 50 आदरणीय मिलिंद देशमुख इनके माध्यम से। सागर जी मोहिते, माजिद सांगले इनके लिए कैश प्राइज 500 500 1000 और कमेंट्री बॉक्स के लिए 500। अरे तेरे को भी देंगे रे भाई, तू भी है मेरा जिगर का टुकड़ा। प्रशांत, प्रशांत खानावकर, और लगाओ लगाओ। बारा चेंडू 39 धावा, 12 चेंडू आणि जवळपास 40 आव्हान आहे। प्रतीक इंदुलकर सारखे खेळाडू पाहिजे होते। टीम तयारी झालेली आहे, परंतु हा स्वप्न पूर्ण होईल का? समोर आहे मॉन्टी, आणि मॉन्टीसाठी जवळपास 8500 रुपयाची बक्षिसं लागलेली आहेत मागे। कुठे आहेत ती बक्षिसं? काय मॉन्टीसाठी काय? सध्या तरी शांती आहे। मॉन्टीने जर हा सामना फिरवला तर त्याचे समर्थक बबलू पाटील, निलेश खोडागले यांच्याकडून 5000 रुपयाचे कॅश प्राइज आहे। बघूया काय होते। 12 चेंडू 39 धावांची गरज। समोर आहे एकविरा माऊलीचा जबरदस्त घातक फलंदाज, नाव आहे अनिश कांबळे। नागेश फाटे 3 आकडी 7-12, बैलगाडा शर्यतीचा प्रचंड चाहता असणारा खेळाडू। त्यांच्याकडे पाहिलं की तुम्हाला वाटतं की हा खेळाडू पुणे, सातारा, सांगली या पट्ट्यातील आहे। महाराज ग्रुप मॉन्टिक, अखिल महाडकर का फेवरेट खेळाडू आया। पहिला चेंडू सोयरा आलाय, 12-38, प्रत्येक ओव्हर मध्ये 19 धावांची गरज। क्या ये आक्रमकता होगा? आज सकाळपासून मिलिंदजीत देशमुख यांनी प्रचंड बक्षिसं लावलेली आहेत। मग डीजे ऑपरेटर असेल, समालोचक असतील, अंपायर्स असतील, सगळे ऑफिशियल्स असतील त्यांना। आणि ही चांगली संधी, चांगली स्पर्धा। कालच सिद्धेश बोलला होता सर, रविवारी एमडी यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात होईल। इथे मात्र आडवा बॅट, जास्त स्ट्राईक आता कॅप्टनला मिळाली पाहिजे। जेवढ्या वेळ तो स्ट्राईकला राहील तेवढी आशा जिवंत राहील। कारण जावेद भाई बघा, जर हा सामना कॅप्टनने फिरवला तर त्याचं नाव होईल। जरी सामना त्याने गमावला तरी त्याच्यावरच बर्डन येईल, समोरच्या प्लेअरवर बर्डन येणार नाही। त्यामुळे आता जो काही करायचं आहे ते त्यालाच करायचं आहे। आता हा वॉर्ड 450 मतांचा आहे, तो त्याला फिरवायचा आहे। रुपेश काटकरला आडव्या बॅटचा प्रयत्न, चौकार जाईल, मागे बॉल थांबणं शक्य नाही आहे। आणि म्हणालो होतो चौकार केलाय आणि डीजेला मिळेल संधी। दहा चेंडू 33 धावा। धावांसाठी धावा धाव करावी लागेल, संघर्ष करावा लागेल मैदानावर। आणि क्रिकेट हे आपल्याला संघर्ष करायला शिकवतं। कारण आज भारत विरुद्ध पाकिस्तान ग्रेटेस्ट रायव्हलरी तुम्हाला बघायला मिळेल। मात्र इथे ग्राउंडवर सुद्धा तीच चालू आहे। सिद्धेजी सांगतात की इथे ग्रेटेस्ट रायव्हलरी इथे आहे, म्हणजे घरी नको जायला। रात्री इथे सामन्याचं थेट प्रक्षेपण केले जाईल। स्पॉन्सर्स बाय राजेशजी रुईकर सर। इथे मात्र सुजल दिवा आलेला आहे। आडव्या बॅटचा प्रयत्न, मात्र मॉन्टीने मॅच फिरवली आहे।
मॉन्टीने मॅच फिरवली आहे. महाराजा ग्रुप इथे जिंकतोय विकेट. डीजे थँक्यू डीजे. दोन चेंडूचा खेळ शिल्लक. 8 मध्ये 32. सिद्धेशजी, या चेंडूवर जर रोहन भोजनेने काहीतरी कमाल केला आणि जर 26-27 राहिल्या शेवटच्या ओव्हरला तर मात्र मजा येईल. आणि क्रिकेटमध्ये रोहन भोजने या दोन भावांनी गेली अनेक वर्ष चांगलं काम केलंय. बघूया ते काम होईल का. नाहीये मॉन्टी फाटे मात्र आज चांगली गोलंदाजी करतोय. संघाच्या विजयामध्ये मगाशी सुद्धा सिद्धेची फक्त 5 धावांचं षटक त्यांनी हाताळलं होतं. मॉन्टीची बॅट आज तळपली नाही आहे, परंतु गोलंदाजीमध्ये हा पठ्ठ्या कमाल करतोय आणि अतिशय शांत खेळाडू आहे. जमिनीवर पाय असणारा खेळाडू मॉन्टी. सातत्याने क्रिकेटला समर्पित असणारा शांत असा खेळाडू आपण पाहतोय मैदानावर. आज मात्र शेवटचा चेंडू हाताळतोय. या षटकामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्यात. आडव्या बॅटचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. कॅच होईल का. नाही आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार. 6 चेंडूचा खेळ असेल शिल्लक आणि बघूया तत्पूर्वी डीजेला देऊया संधी. थँक्यू. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. ही लढत आहे पाली प्रीमियर लीगच्या चषकासाठी. ही लढत आहे या 3 जबरदस्त ट्रॉफीसाठी. ही लढत आहे पार्थ मिलिंद देशमुख यांनी स्पॉन्सर्स केलेल्या या बायसिकलसाठी. ही लढत आहे शुभम चव्हाण, विनायक गाडीगावकर, अशोक कोकडे यांनी स्पॉन्सर्स केलेल्या, वेदांत शिंदे यांनी स्पॉन्सर्स केलेल्या या चषकांसाठी. ही लढत आहे 1,05,000 रुपयाच्या रोख पारितोषिकांसाठी आणि ही लढत आहे आपल्या संघ मालकांनी दाखवलेल्या विश्वासासाठी. 6 चेंडू 25 धावांची गरज. सिद्धेश, काय म्हणशील, कुठपर्यंत बघशील हा सामना? इथे मात्र स्ट्राईक रेट आणि चौकार आलाय. डीजेला मिळेल संधी. जबरदस्त जबरदस्त. डीजे ऑपरेटरसाठी सुद्धा मगाशी जावेद भाईंनी 500 रुपयाचं भरघोस पारितोषिक दिलेलं आहे. इथे मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक. षटकार येईल का, येईल का, येईल का, येईल का. आणि आलाय आलाय आलाय. 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 मध्ये असतील गरज 15ची. आता जे काही करायचं आहे ते कॅप्टनला करायचं आहे. 3 चेंडू 2 षटकार आणि 2 धावांची म्हणजे 14 धावांची गरज. सुशील दादा, ही मॅच जर या फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकली तर दोन्ही फलंदाजाला एकूण 1,000 रुपयाचं पारितोषिक जावेदभाई पठाण यांच्याकडून. सुशीलजी, प्रत्येक मॅच या पाली प्रीमियर लीग मध्ये चुरशीची झाली आहे. हा चेंडू निर्णायक असेल. यावर येईल का फटका. आलाय का, आलाय आलाय. आता वाजेल डीजे. षटकार.
थँक्यू डीजे. 1 मिनिट तुम्हाला थांबवतो. इथे मात्र हा सामना जिंकून दिला तर प्रथमेश लांगे आणि ग्रामस्थांकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक रुपेश काटकरसाठी आणि जावेद भाई पठाण यांच्याकडून तब्बल 1000 आणि मिलिंददादा देशमुख यांच्याकडून तब्बल 2000. येईल का येईल का येईल का? काय झालंय आता तिथे कॅमेरा बघायला मिळेल आणि ड्रॉप झालेला आहे आता. बाप रे बाप, डोक्याला ताप सगळं. आता मी माईक थोडासा सिद्धेश दंतकडे देतोय. मी म्हणालो होतो जावेद भाई हा सामना रोमांचक होईल. मी म्हणालो होतो मिलिंद दादा हा सामना रोमांचक होईल. मी म्हणालो होतो परेश दादा हा सामना रोमांचक होईल. पंच या अभिजित गडगे आपण या. प्रथमेश लांगे यांच्याकडून हा सामना जिंकला तर रुपेशसाठी तब्बल 3000. सामना जिंकला तर जोडगोळीसाठी आदरणीय मिलिंद दादा देशमुख यांच्याकडून 2000 आणि जावेद भाई पठाण यांच्याकडून तब्बल 1000 रुपये. आता निर्णय असेल पंचाच्या कोर्टात, तोपर्यंत मी थांबतो. सेफ दिलेला आहे पंचांनी, अगदी पारदर्शक निर्णय. 1 चेंडू 6 धावा, 1 चेंडू 6 धावा, 1 चेंडू 60 षटकार. मी थांबतोय, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. बॅट आली खाली आहे आणि इथे मॅच जिंकलेली आहे. चांगली लढत, मात्र जो जीता वही सिकंदर. डीजे तुम्हाला थोडं थांबवते. लगेच टॉस करतोय आपण. पार्थ पॅन्थर्स विरोधात अर्जुन रॉकर्स. टॉस करतील शहर प्रमुख सुशीलजी शिंदे. चला, पार्थ पॅन्थर्स अर्जुन रॉकर्स संघाचा संघनायक आपण यायचा आहे. बोलूया डीजे मास्टरकडे.